आजचा मजेदार उपक्रमात मुलांना आपल्या देशाच्या विविध प्रदेशांबद्दल आणि भागांबद्दल जाणून घेण्याची संधी देईल आणि त्यांच्या विविध भौगोलिक आणि सांस्कृतिक पैलूंचे महत्त्व समजून घेण्यास मदत करेल. उपक्रमादरम्यान मुलांची कला आणि कल्पकता विकसित होईल, त्यामुळे सामाजिक कौशल्यांसह त्यांच्या बोधात्मक विकासासही मदत होईल. आज या उपक्रमासाठी तुम्हाला भारताचा राजकीय नकाशा लागेल, एक छोटी खेळण्यातली कार, एक मोबाईल फोन आणि मध्य प्रदेशशी संबंधित काही चित्रे जसे की गोंड चित्रे, खजुराहो मंदिराचे चित्र इत्यादी लागेल. ताई मुलांसोबत वरील साहित्य घेऊन बसते आणि मुलांना सांगते, ही आपली गाडी चालली बघा, फिरत फिरत थांबली मध्य प्रदेशच्या इथे. तुम्हाला माहित आहे का काय काय खास आहे? वाघ आणि त्याच्या लोकप्रियतेबद्दल चर्चा सुरू करते. मुलांना मध्य प्रदेशात, विशेषतः मध्य प्रदेशच्या काल्पनिक प्रवासात घेऊन जाताना तिने तिची खास वैशिष्ट्ये अधोरेखित केली. ताईने प्रसिद्ध खजुराहो मंदिरे आणि समृद्ध गोंड कला परंपरा दर्शवून विविध संस्कृती आणि ऐतिहासिक स्थळांची ओळख करून दिली. गोंड कलेचे सांस्कृतिक आणि नैसर्गिक महत्त्व जाणून घेऊन मुलांमध्ये कुतूहल निर्माण झाले. कसे होते? तुम्ही या खेळाचा आनंद घेतला का? तुम्ही हा उपक्रम करा आणि मुलांशी मध्य प्रदेशातील सौंदर्याबद्दल बोला. मुलांशी वेगवेगळ्या प्रदेशातील आणि राज्यांबद्दल बोलून त्यांना आपल्या देशातील सुंदर सांस्कृतिक विविधतेबद्दल सांगून आपण त्यांच्या हृदयात प्रेम आणि आदराची भावना निर्माण करू शकतो. उपक्रम अधिक मनोरंजक बनवण्यासाठी तुम्ही मुलांना मध्य प्रदेशातील प्रसिद्ध लोकनृत्य, क्रीडा नृत्याच्या 2 किंवा 3 स्टेप्स करण्यासही सांगू शकता. पुन्हा भेटू एका नवीन उपक्रमात, एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.